नमस्कार, मी विश्वास उटगी. आज आपण मॅक्स महाराष्ट्राच्या श्रोतांकरता आणि अर्थातच व्यापक जनतेकरता IDBIचं नेमकं भारत सरकार विक्री करणार आहे म्हणजे काय होणार आहे हे आपण तपासून बघूया. आणि IDBI बँक ही आजची जी काही अवस्था आहे त्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. त्यामुळे IDBI बँक याची तर विक्री होणारच आहे आणि हे खूप आधीपासून चाललं आहे. एकूणच बँकिंग व्यवस्थेमध्ये भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस. त्यामुळे बँका आणि विमा धंद्यातला एकूणच सरकारचा मालकी हक्क विकून टाकणे आणि ते संपूर्णपणे खाजगी हातांना, त्याच्यामध्ये विदेशी हात पण असतील, यांना सोपवणे असा तो कार्यक्रम आहे. आता IDBI बँकेच्या बाबतीमध्ये ही कहाणी फार मोठी आहे. तुम्हाला आठवत असेल की 2014ला जेव्हा अरुण जेटली अर्थमंत्री झाले आणि मृत्यूपर्यंत ते अर्थमंत्री होते. आता अर्थमंत्री माननीय सीतारामन म्हणजे निर्मला सीतारामन आहेतच. आणि आत्ताच्या त्यांच्या बजेटमध्ये IDBI बँकेची विक्री हे तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता IDBI बँकेची विक्री ही प्रत्येक बजेटमध्ये गेल्या काही वर्षामध्ये येतोय तो मुद्दा. पण 2014चा मी उल्लेख यासाठी केला की अरुण जेटलींनी त्या काळामध्ये सिंगापूर बेस ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यापुढे, किंवा असं आपण म्हणू तिथल्या उद्योगपतींपुढे बोलत असताना सिंगापूरमध्ये त्यांनी सांगितलं की भारतामध्ये ॲक्सिस बँक ज्या पद्धतीने निर्माण झाली त्या धर्तीवरती भारतामध्ये काही बँका निर्माण होऊ शकतात आणि IDBI बँकेमध्ये आम्ही या पद्धतीने प्रयत्न करू. ॲक्सिस बँकेची निर्मिती ही UTIचे चेअरमन PJ नायक यांनी केली. म्हणजे काय केलं तर UTIमध्ये US 64 या योजनेमध्ये जे पैसे एकूणच मार्केट स्कॅममध्ये बुडण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्या संपूर्ण US 64 मधल्या योजनांचं एकत्रीकरण करून ते भांडवल SUTI सुटी असं त्याचं नाव आहे आणि ते एकूणच ॲक्सिस बँकेमध्ये सुटीचं कॅपिटल हे 26% आहे. आणि म्हणून ॲक्सिस बँक ही UTI बँकच आहे. UTI बँकेचं नाव बदलून ॲक्सिस बँक करण्यात आलं आणि ॲक्सिस बँकेमध्ये भारत सरकारची सुटीच्या रूपाने 26% मालकी आहे. ती गेल्या 2 वर्षामध्ये ती विकून जवळजवळ मला वाटतं 20,000 कोटी जमा केलेले आहेत. म्हणजे भारत सरकारने ॲक्सिस बँकेची पण मालकी सोडली. पण UTIचं कन्व्हर्शन करून जगात अस्तित्वात नसलेली ती ॲक्सिस बँक निर्माण करणं हे जसं PJ नायक यांनी करून दाखवलं तसं IDBI बँकेच्या बाबतीमध्ये कुणाला पुढे करून त्यांना करायचं होतं हे मला माहीत नाही. पण तत्कालीन जे काही प्रपोजल्स होते आणि जी काही निगोशिएशन झाली त्याच्यामध्ये सिंगापूरची जी GIC नावाची एक प्रचंड मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे ज्याच्यात बँक आणि इन्शुरन्सचा व्यवसाय आहे, वित्त व्यवसाय आपण त्याला म्हणू, ती महाकाय कंपनी IDBIच्या कंट्रोलमध्ये येणार होती आणि याच्या वाटाघाटी फिसकटल्या. पण ते जे काय IDBIचं विक्रीचा पहिला प्रयोग होता तो ॲक्सिस बँकेसारखा आम्ही मॉडेल निर्माण करू असं अरुण जेटली साहेब म्हणत होते, त्याचा तो प्रयोग होता, तो फिसकटला. आता पुन्हा एकदा IDBI बँक ही विक्री योग्य करण्यासाठी काय काय सरकार विचार करते त्याकरता यापूर्वी IDBI बँक कशी होती, आता ती विक्री योग्य करण्याकरता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते हे समजण्याकरता आपण IDBI या संस्थेची निर्मिती मुळात कशी झाली समजावून घेणं फार आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस उद्योग खातं सांभाळत होतं आणि शेती व्यवस्थेचं सुद्धा त्यांचं एक डिपार्टमेंट होतं, उद्योगाच्या डिपार्टमेंटचं जे काही कन्व्हर्शन झालं 1964 साली ते पार्लमेंटमध्ये IDBI ॲक्ट पास झाला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं उद्योग खातं त्याचं पूर्णपणे फंक्शन्स एका डेव्हलपमेंटल फिनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये झालं आणि त्याकरता भारत सरकारचा कायदा झाला. ही एक वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे 1964मध्ये हा पहिल्यांदा निर्णय झाला, भारत सरकारने तो मान्य केला आणि त्यातून आय डी बी आय बँकेची निर्मिती 1965 साली झाली, 64 साली झाली. त्याचप्रमाणे शेतीशी निगडीत जे जे काही निर्णय असायचे RBIचे ते ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट बघत होतं. त्यातूनच नाबार्डची निर्मिती झाली आणि ती त्याच वर्षी झाली. त्यामुळे या दोन अशा संस्था आहेत की त्या शेती विकासासाठी आणि उद्योग विकासासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फंक्शन्समधून निर्माण झालेल्या, परंतु त्या भारत सरकार निर्मित होत्या. याच्यामध्ये अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा हात होता हे निर्माण करण्यामध्ये, हे मान्यच करायला पाहिजे आणि खूप चांगली गोष्ट होती ती. भारत सरकारने जाणीवपूर्वक उद्योगाच्या विकासाकरता विशेष करून डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे एकूणच उद्योगाला, मोठ्या उद्योगांना, छोट्या उद्योगांना वित्त सहाय्य करण्याकरता त्यांच्या गरजा ओळखून एक स्वतंत्रपणे मोठी संस्था उभी करणं, आणि तीच गोष्ट नाबार्डच्या बाबतीत शेती व्यवस्थेत होती. आपण नाबार्डविषयी वेगळं पुन्हा बोलूया, पण आता आपण IDBI विषयी बोलूया. IDBIने मोठ्या उद्योगांना आणि मधल्या साईजच्या उद्योगांना, ज्याला आपण आज मायक्रो फायनान्स किंवा SMEs किंवा MSMEs आणि कॉर्पोरेट फायनान्स या शब्दप्रयोग वापरतो. म्हणजेच काय, छोट्या उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत वित्त सहाय्य करण्याकरता कोणत्या तऱ्हेच्या योजना असाव्यात, या पद्धतीने IDBIने एक फार मोठी मोलाची कामगिरी केली आहे. अर्थात हे करताना थकीत कर्ज आणि बुडीत कर्ज याचा टक्का इतर कोणत्याही बँकेपेक्षा IDBIमध्ये जास्त झाला. कारण का मोठ्यांनी जी कर्ज घेतली, मोठ्या कंपन्यांनी जी कर्ज घेतली, ती बुडवण्याची किंवा थकवण्याची प्रक्रिया ही IDBIमध्ये मोठ्या प्रमाणात होती, पहिल्यापासून होती. हे दिसतंच आहे. त्यामुळे कर्ज बुडवणारे कोण आहेत? आज जे कॉर्पोरेट्सच्या विरुद्ध जो जनता शंख करते आहे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सध्याचं केंद्र सरकार करते आहे, त्याच पद्धतीने पूर्वीसुद्धा असं व्हायचं की मोठी कर्ज बुडीत प्रकरणं ही IDBIमधली जास्त असायची. आणि नावं घेऊन सांगायला हरकत नाही की SR ऑइल, SR स्टील, SRचे जेवढे म्हणून उद्योग आहेत, म्हणजे रुईया शेठ, सध्याच्या पंतप्रधानांचे जवळचे आत्ताचे जे मित्र आहेत, त्यापूर्वीचे मित्र किंवा आताही हेही मित्र आहेत रुईया शेठ, की ज्यांचा व्यापार हा भारतातच नव्हे, भारताच्या बाहेर आशियातल्या देशामध्ये आणि रशियातसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि तो स्टील आणि ऑइल या मुख्यतः या धंद्यामध्ये आहे. शिवाय त्यांचे अनेक उद्योग आहेत, केमिकल आहेत, सिमेंट आहे. परंतु IDBIमधले जेवढी कर्ज जी मोठी आहे, त्यातला सर्वात मोठा नंबर 1चा कर्ज बुडव्या असं म्हणता येईल तो रुईया शेठ आहे, म्हणजे SR स्टील, SR ऑइल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2014च्या सुमारास मी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की 1 लाख कोटीपेक्षा म्हणजे जवळजवळ 1.25 लाख कोटी थकीत आणि बुडीत कर्जाचा एकूण नंबर 1चा विलफुल लोन डिफॉल्टर, याचा अर्थ जाणीवपूर्वक कर्ज घेऊन ते बँकांना परत न करणं, आणि त्यात IDBIचा टक्का सर्वात जास्त होता. तो निश्चितपणे म्हणजे 1.25 लाख कोटी, 1 लाख कोटी म्हणजे 1 ट्रिलियन. तर IDBIमध्ये त्याच्यामधले जवळजवळ 90,000 कोटी एवढी रक्कम IDBIमधली त्यांची थकीत होती, ती बुडलेली नव्हती असं म्हणायला लागेल. पण त्यावेळेस हे आकडेवारी मी दिली होती, अर्थात नंतर ती बुडली. आता हे जेव्हा एखादं कर्ज बुडतं तेव्हा त्याच्यासाठी एक सातत्याने नफ्यामधून तरतूद करायला लागते. आणि तशी तरतूद SR स्टील असेल, SR ऑइल असेल, SRच्या जेवढ्या काही कंपन्यांची खाती या IDBIमध्ये होती, त्याच्यावरती IDBIच्या प्रॉफिटमधून हे तरतुदी करत जाणं, आणि त्यातून IDBIचे तोटे वाढलेले आहेत. आणि ज्या विजय मल्ल्याचं प्रकरण जे आहे त्याची सुरुवात खरं IDBIपासूनच झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 6,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज विजय मल्ल्याने दिलं आणि त्याला तारण कमी होतं, हे तर आता सर्वज्ञात आहे. ज्याची ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पहिला प्रथम जगाला हे सांगितलं. पण त्याची सुरुवात IDBI बँकेमध्ये त्यांना कर्ज मिळालं आणि त्याचं व्हॅल्युएशन हे त्यांच्या किंगफिशर एव्हिएशन कंपनीसाठी त्यांनी कर्ज घेतलं, पण त्याचं व्हॅल्युएशन हे किंगफिशर दारूच्या बाटलीचं होतं. इतकं तद्दन बकवास बँकिंग करणारं हे IDBIचं उच्चपदस्थ बरेचसे जण त्यातून CBIच्या नेटमध्ये अडकलेले आहेत. परंतु मोठ्या बँकरनी अशा मोठ्या कर्ज बुडव्यांना कर्ज देणं
हे त्या काळामध्ये IDBI बँकेत मोठ्या प्रमाणात झालं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात झालं, पंजाब नॅशनल बँकेत मोठ्या प्रमाणात झालं. म्हणून आपण नीरव मोदी, विजय मल्ल्या ही जी नावं तत्कालीन आहेत ही त्याच काळात निर्माण झाली, साधारणपणे 2007, 8, 10, 11, 12 या काळामध्ये. आणि ते काँग्रेस शासित संस्थांमधून झालं असं हे जे काय आज जे बोललं जातं हे म्हणण्यापेक्षा हे उद्योगपती कुठल्याही पक्षाचे नसतात, किंबहुना ते सर्वपक्षीय असतात आणि त्यांना सढळ हाताने देण्याकरता अनेक पक्षांचे लोक मदत करत असतात. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यातून बँका बुडत आहेत आणि IDBI बँक बुडवायला ही सगळे महाभाग कारणीभूत आहेत, ज्यांची वेळोवेळी त्यांनी किती बुडवले आणि कसे बुडवले याच्या कथा किंबहुना स्पष्टपणे सांगायचं तर आकडेवारीनुसार जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पापसुद्धा त्याच्यामध्ये आहे, ते सरकारचं पाप त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि IDBI बँकेचं पाप त्याच्यात आहे, इतर बँकांचं पापसुद्धा आहे. त्यातून बँकांना सडवण्यात आलेलं आहे आणि ही जनतेच्या पैशाची लूट आहे. त्यामुळे तो आक्रोश खरं म्हणजे तेव्हापासून वाढलेला आहे. म्हणजे विशेष करून 2008 नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्या सर्वांची नावं घेत आज लोकांनाही माहिती करून दिलं. आणि विजय मल्ल्याचं जेव्हा नाव घेतलं आणि त्यानंतर मग जे प्रकरण बाहेर आलं त्यानंतर तो लंडनलाच पळून गेला. मुद्दा हा की IDBI बँकेच्या बाबतीमध्ये आज जे काही निर्णय होत आहेत, आज कोण आहे IDBI बँकेचं मालक? IDBI बँक आज भारत सरकार स्वतःहून असं सांगते की IDBI बँक ही एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. प्रायव्हेट सेक्टर IDBI आहे असं भारत सरकार कसं म्हणू शकतं, असा खरा प्रश्न आहे. LICने IDBIचे निर्गुंतवणूक केलेले शेअर्स विकत घेतले आणि IDBIमध्ये 51% जास्त भांडवल जमा केलं, म्हणून त्याचा अर्थ ती LICची होऊ शकते. 51% जास्त जर भांडवल LICचं असेल, जे LIC स्वतःहून आलेली नव्हती. भारत सरकारने LICला ती गुंतवायला भाग पाडलं, कारण का IDBIचं भांडवल जेव्हा ह्या कर्ज बुडव्यास एकूणच मोठ्या खातेदारांनी संकटात निर्माण केलं, तेव्हा LICला पुढे करून IDBIमध्ये LICचे पैसे म्हणजे सामान्य जनतेच्या LICच्या प्रीमियमचे पैसे जे LICमध्ये जमा होतात ते भरीस घातले. कारण तरतूद करायला IDBIकडे काही शिल्लक नव्हतं. IDBI तोट्यात जात होती. आणि तोटा म्हणजे किती? तोटा म्हणजे 2004च्या सुमारास 9,000 कोटी तोटा होता. 2014च्या सुमारास तो साधारणपणे आपण म्हणू 15,000 कोटी होता. मी सुमारे सांगतोय. 2016मध्ये तो तोटा वाढला, नाही म्हटलं तरी तो तोटा 44 ते 45,000 कोटी झाला. आणि 2018 नंतर 19 नंतर ही परिस्थिती 55,000 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. मग त्यातून निर्णय झाला की LICने आपलं ताकद लावावी, IDBIचे 51% जास्त शेअर घ्यावे बाजारातून आणि मग म्हणून LIC ही IDBI चालवते असं आपल्याला म्हणता येईल. पण IDBI विषयक जो कायदा आहे, जो 1964मध्ये निर्माण झाला, असं आता आपण समजून घेऊ सर्वांनी. हे लोकांनी समजण्याकरता मी हे सांगतोय की 2004मध्ये 1 ऑक्टोबर 2004मध्ये IDBIचं त्यावेळेस जे रूपांतर भारत सरकारने केलं, अजून नुकतंच मला वाटतं जसवंत सिंग फायनान्स मिनिस्टर असताना IDBIमध्ये जो काही कायद्यामध्ये रूपांतर झालं आणि IDBIला कंपनीज ॲक्टमध्ये आणण्यात आलं. 1956 सालचा जो कंपनीज ॲक्ट आहे त्याच्यामध्ये आणण्यात आलं आणि IDBIचं एकूणच डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन DFI उद्योगधंद्याकरता त्याच्या विकासाकरता स्थापन करण्यात आली 64 सालची ही बँक, ती डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून नावाजलेली आहे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा, ज्याचा प्रचंड मोठा फायदा भारतीय उद्योगपतींना सर्व प्रकारचा झाला. त्यांची कर्ज परत आली नाही, त्यामुळे ती बँक तोट्यात झाली. हा पुढचा भाग झाला. परंतु भारतीय उद्योगाच्या विकासाकरता या बँकेने मोठं आणि प्रचंड आणि पायाभूत काम केलं आहे.
किंबहुना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी IDBIचं काम हे अत्यंत मौल्यवान आहे हे नमूद करणं आवश्यक आहे. पण 2004ला अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा जसवंत सिंग होते तेव्हा त्यांनी या कायद्याचं परिवर्तन करून ही बँक कंपनीज ॲक्ट खाली आणली आणि मग त्याच्यामध्ये काय गंमत आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघूया. हे मी आता का सांगतोय डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असताना आज निर्मलाताई सीतारामन या 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये असं म्हणतायत की आम्ही एक डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्थापन करून भारतीय उद्योगांमध्ये जो कोरोना कालखंडानंतर जे संकट निर्माण झालेलं आहे ते संकट मायक्रो फायनान्स आणि त्याला असं आपण म्हणू मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे लघु आणि छोटे उद्योग, मध्यम स्तरावरचे उद्योग आणि मोठे उद्योग या सर्वांकरता एक डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आम्ही निर्माण करणार आहोत. म्हणजे एक नवीन बँक भारत जन्माला घालणार